अस्सलाम वालेकुम आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सादिक परदेशी तुमचा सगळ्यांचा कोकणी भाई आणि आज मी आलोय मानगाव येथे आणि इथे एक नव्यानेच एक वॉटर पार्क चालू झालेलं आहे लिटिल वेव्स म्हणून। तर मी आणि माझी टीम आम्ही सगळे आज भरपूर एन्जॉय करणार आहोत आणि ते सुद्धा पैसा वसूल। तर मित्रांनो, तुम्ही इथे एंट्री केलीत एकदा की तुम्हाला इथे तिकीट काउंटर दिसेल। हे इथे कॅशियरच्या 3 विंडो आहेत, तर इथून तुम्हाला तिकीट खरेदी करते। आणि सगळ्यात मोठा जो घोल होतो इथे आल्यानंतर तो असा होतो की म्हणजे एव्हरी वॉटर पार्कमध्ये हा नियम आहे की तुम्हाला सिल्की कपडेच घालून यायचे असतात, कारण स्लाइड्स वगैरे असतात त्याच्यावरून तुम्हाला घसरता येत नाही जर कॉटनचे तुमचे कपडे असतील तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो। तर इथे त्याचं एक सोल्युशन आहे की तुम्ही इथून सिल्की कपडे असतील तुमचे तर ते तुम्हाला रेंटेड इथे तुम्हाला मिळू शकतात रेंटलमध्ये। तर आपण आमच्या जियाबाईंनी ती चुकी केलेली आहे, हे कॉटनचे कपडे घालून आले, तिथे सलमान खान म्हणून आलेले आहेत, तर त्यांना आता आपण ते रेंटल कपडे घेऊयात। तर तुम्ही ही चुकी करू नका आणि जरी केली तुम्ही जर कुठे घाईत असाल किंवा टुरिस्ट असाल तुम्ही आणि अचानक इकडे आलेले असाल तर इथे रेंटवरती तुम्हाला कपडे मिळत आहेत। तर आपण ते कपडे घेतलेले आहेत। दाखवा मॅडम, हे असे कपडे आहेत, त्यांचे ब्रँडिंग असलेले, तर काय घाबरायचं कारण नाही आहे, तुम्ही ते रेंट देऊन ते कपडे घेऊ शकता आणि रिजनेबल रेट्समध्ये आहेत। तर चला ठीक आहे, आपण आता हे कपडे घेतलेले आहेत, बाकीचे पण आता चेंजिंग रूममध्ये गेलेले आहेत, कपडे चेंज करूयात आणि आपण आता एन्जॉय करायला सुरुवात करूया। मित्रांनो, याआधी आपल्या असे जे ॲडव्हेंचर्स वॉटर पार्क असायचे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या गावापासून भरपूर दूर जावं लागायचं, मुंबईसारख्या ठिकाणी जावं लागायचं। तर आता एवढ्या लांब जायची काही गरज नाही आहे, कारण आपल्या तालुक्याच्या जवळच आहे, महाड मानगाव आहे, जवळपासचाच एरिया आहे। त्याच्यामुळे तुम्ही इथे इथपर्यंत कसं येऊ शकता, बाईकने येऊ शकता, तुमची प्रायव्हेट कार असेल, रिक्षा वगैरे कुठल्याही गोष्टीने तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता। आणि जसे बाहेर आहेत तसंच आहे, खूप जबरदस्त स्लाइड्स वगैरे आहेत, ॲडव्हेंचर्स आहेत। त्यानंतर ऑलमोस्ट आणि तुम्ही जे आता हे व्हिडिओमध्ये बघताय ते जवळपास एक 60-50%च काम झालेलं आहे, बाकीचं काम अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण त्यांनी आता लोकांना थोडंसं एन्जॉयमेंट पाहिजे म्हणून चालू केलेलं आहे। तर तुम्ही या आणि याची मजा घ्या। भाई साहब, कहाँ के हो? उत्तराखंड सर। उत्तराखंड, अरे वाह, यूके से 07 010 07 बगल में सर। बगल में, अच्छा बढ़िया। क्या नाम है आपका? रोहन सिंह पवार। रोहन सिंह पनवार जी सर, बैठ जाओ सर, बैठ जाओ। मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर लोकेशन म्हणून तुम्ही इथे जो हॉटेल मानस ढाबा आहे, मानगावपासून ऑलमोस्ट 1-2 किलोमीटरचा आहे, तर तिथे येऊ शकता। इंडियन ऑइल पेट्रोल पंप जो आहे तो त्यांचाच आहे आणि हॉटेल मानस ढाबा आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंप जो आहे तो एकाच मालकाचा आहे आणि हा जो आहे वॉटर पार्क तोही त्याच मालकाचा आहे। तर हार्डली 1 मिनिटाचं अंतर आहे रेल्वे स्टेशनपासून। आणि तुम्ही जर बस स्टॉपपासून येत असाल
तर मला वाटते तिथून रिक्षासुद्धा मिळू शकते तुम्हाला. 2-3 मिनिटाचं अंतर आहे. तर येण्याचा मार्ग सोपा आहे इथे. तुम्ही या बिंदास एन्जॉय करा आणि खूप जबरदस्त एन्जॉयमेंट करण्यासारखे आहे तिथे राईड्स वगैरे. तर या वॉटर पार्कचं जे टायमिंग आहे ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या टाईममध्ये तुम्ही कधीही येऊ शकता. तर आपल्यासोबत शेखर सर आहेत, शेखर शिर्के, आणि हे इथे मॅनेजर आहेत, आणि हा आपला स्टाफ आहे सगळा. हा सगळा स्टाफ आहे त्यांचा, आणि खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला जे काय पाहिजे असेल नसेल त्या गोष्टीसाठी तुम्ही काही विचारू शकता यांच्याशी, आणि पूर्ण फुल एकदम सपोर्टिव्ह आणि मदत करतात हा जो स्टाफ आहे तो, आणि खूप मेहनत करत आहेत. तर तुम्हाला काही इथे आल्यानंतर काही काय प्रॉब्लेम असेल, काही इश्यू असेल, तर तुम्ही कोणाला इथे बिंदास बोलू शकता ना शेखर सर. तर शेखर सर थँक्यू, खूप मजा आली, पोरांनी खूप एन्जॉय केलं, आणि नक्कीच पुन्हा आपण ट्राय करू. गारंटी क्या हुआ, ठंडी लग रही है, क्या हुआ, ठंडी लग रही है, गारंटी गारंटी. क्या नाम बेटा, नाम क्या तुम्हारा? नादिया, मरियम, मदिया, मदिया, मरियम नाम है, मरियम नाम है, मरियम गारंटी. आणि इथे आपले साकीब भाई हे तयार होतं. साकीब भाई रेडी आहे ना? हा रेडी आहे. हा मग अंगठा दाखवा. हां, आणि इकडे आपले धैवली फाटा साहेब रेडी आहेत ना? बरोबर. रेडी आहेत ना? हां ठीक आहे, चला. आता आपल्याला इथे शर्यत होणार आहे यांच्यात, बघूयात दोन पैकी कोण जिंकते. थांब. हां ठीक आहे, चला. 1, 2, 3 स्टार्ट. अशा तऱ्हेने धैवली फाटा साहेब आणि इकडे आमचे साकीब साहेब चढत वरती असते, आणि साकीब भाई आमचे माकडासारखे वर गेलेले आहेत. बघत पहिला कोण घंटा वाजवतोय, आणि अशा तऱ्हेने साकीब भाई गेलेले घंट्यापर्यंत पोहोचलेले आहेत, आणि घंटा वाजवलेला आहे. वाजव. आणि धैवली फाटा साहेबांनी पण अरे 2 तासानंतर घंटा वाजवलेला आहे. आणि अशा तऱ्हेने आपले धैवली फाटा साहेब हारलेले आहेत सेकंड टाइम. तुला इकडे जमायला नाही तर टायरवर दादा, तुम्ही कुठले आहात? तिलोरेचे आहात, इथलेच आहात. अरे वा, एक नंबर. दादा तुम्ही कुठले आहात? इंदापूरचे दादा. अरे वा, जवळचे आपले सगळे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं आम्ही किती एन्जॉय केले ते, आणि तुम्हालाही असंच एन्जॉय करत असेल तर तुम्ही येऊ शकता. इथे माणगावमध्ये लिटिल वेव्स म्हणून वॉटर पार्क आहे, आणि माणगावच्या रेल्वे स्टेशनच्या इथून ऑलमोस्ट मला वाटतं 1 मिनिटाचं अंतर असेल, आणि बसस्टॉपपासून एक 2 ते 3 मिनिटाचं अंतर असेल. तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ह्या दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही हा जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. तुम्हाला काय त्याचे दर पाहिजे असतील किंवा त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती तुम्ही बिंदास कॉल करू शकता. तुम्हाला जी पाहिजे आणि जी हवी ती माहिती मिळेल. तर आम्ही आता हा ब्लॉग इथेच एंड करत आहोत. तर सर्वांनी भरपूर एन्जॉय केले ना रे? भरपूर एन्जॉय केले यांनी. पैसा वसूल केलाय, उलट त्यांच्यावरती व्याज चढलाय आपला. भरपूर एन्जॉय केलं यांनी. तर भेटूया परत नवीन एक ब्लॉगला, आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नक्की भेट द्या. खूप जबरदस्त आहे, आणि लग्न झालेले असेल त्यांनी तर 100% भेट द्या, आणि आपल्या सख्या बायकोला घेऊन या बिंदास, एक नंबर.